आझादी बचाव न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर शहरातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील प्रत्येक ठिकाणच्या वाहनांसाठी शासनानं म्हणजेच केंद्र शासनाने एक नवीन नियम काढलेला आहे। HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आलेले आहेत। 2019 पासून जे नवीन गाड्या विक्री झालेले आहेत त्यांना तशाच प्रकारचे नंबर प्लेट लावण्यात आलेले आहेत। मात्र 2019 पूर्वीचे जे वाहन आहेत ते मग दुचाकी असो, चारचाकी असो किंवा 3 चाकी रिक्षा वगैरे असो किंवा मालवाहतूक वाहने असो दे, या सर्वांना HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। तुम्हाला आठवण असेल की 2000 साली याच्यापूर्वी हे जे नंबर प्लेट आता आपण पाहतोय जुन्या प्रकारचे, हे आधी पांढरे नसायचे तर काळे असायचे आणि त्याच्यावरती पांढरे अक्षर असायचे। मात्र 2000 सालापासून नंबर प्लेट पांढरे करण्यात आले आणि वरचे जे अक्षर आहेत ते काळे करण्यात आले होते। आणि तेव्हापासूनच जे आहे ते देशभरातील जे कमर्शियल व्हेकल्स असतात त्यांना पिवळ्या नंबर प्लेटची अनिवार्यता करण्यात आलेली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्र सरकारनं या नंबर प्लेटची जे HSRP नंबर प्लेट आहे त्याची जी कंपल्सरी अनिवार्यता करण्यात आलेली आहे त्या बाबतीत 31 मार्च 2025 ची डेडलाईन देण्यात आलेली आहे। तत्पूर्वी जर 31 मार्च नंतर जर अशा नंबर प्लेट तुमच्या वाहनांना नसतील HSRP याची, त्या वाहनांवरती दंडात्मक कारवाई मोटार वाहन नियम अंतर्गत करण्यात येणार आहे। आता आपण पाहूयात की नेमकं HSRP नंबर प्लेट काय असतो आणि आपली साधे नंबर प्लेट काय असतात। तुम्ही आता हे पाहताय MH25AY 0910 नंबर प्लेटची ही वाहन आहे। याला IND म्हणून लिहिण्यात आलेलं आहे। हेच आहे HSRP नंबर प्लेट, म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट याला याच्यासाठी सांगण्यात आलंय की याच्यामध्ये आपण पाहतोय की एक मनोग्राम लावण्यात आलेलं आहे शासनाचं, IND लिहिण्यात आलेलं आहे आणि सोबतच खाली एक नंबर टाकण्यात आलेला आहे। तो नंबर हा रजिस्ट्रेशनच्या नंबरशी संलग्नित RTO कडे रजिस्टर केला जातोय। सोबतच हा नंबर प्लेट एकदा लावल्यानंतर या नंबर प्लेटला कुणीही काढू शकणार नाही। तुम्ही पाहताय की नंबर प्लेट लावल्यानंतर RTO कडून रिबिटिंग करण्यात आलेली आहे, जे की यापूर्वीचे आपले जे जुने नंबर प्लेट असे जे असायचे साधारण नंबर प्लेट त्यांना नटबोल्ट असायचं किंवा स्क्रू असायचं, तर हे जे जुने नंबर प्लेट ज्यांच्या गाडीला आहेत त्यांना आता अशा पद्धतीचे HSRP नंबर प्लेट कंपल्सरी करण्यात आलेले आहेत। हे हाय सिक्युरिटी याच्यासाठी मानले जात आहे कारण हे रिपीटिंग केलेले नंबर प्लेट जर कदाचित भविष्यात निघालं किंवा कुणी काढलं आणि त्यानंतर याला नटबोल्ट लावून जर कुणी लावलेला असाल तर त्याला दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। लक्षात ठेवा, फार महत्वाची गोष्ट आहे। जर तुमच्या वाहनाला हा नंबर प्लेट आहे HSRP सध्या आणि त्याचं रिपीटिंग निघालं आणि तुम्ही त्याला नटबोल्ट जरी पुन्हा लावलं तर नटबोल्ट जरी दिसले तरी त्याला दंडात्मक कारवाई नवीन मोटार वाहन कायद्याअंतर्गत RTO कडून किंवा वाहतूक शाखेकडून करण्यात येणार आहे। त्यामुळं HSRP नंबर प्लेटला हाय सिक्युरिटी मानले जात आहेत। समजा भविष्यात तुमची जर गाडी कुणी चोरली आणि अशा पद्धतीचं नंबर प्लेट त्यानं काढून दुसरा नंबर प्लेट लावण्याचा प्रयत्न केला तर तात्काळ वाहतूक शाखा किंवा जे RTO पथक असतात त्यांच्या लक्षात येईल की हे ओरिजिनल लावलेला रिबीट निघालेला आहे आणि त्याच्यावरती नटबोल्ट लावण्यात आलेला आहे। याचा अर्थ ही गाडी कुणीतरी चोरलेली असेल किंवा याचे कागदपत्र तुम्हाला सादर करावे लागतील, तेव्हाच ती गाडी तुमच्या ताब्यात देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यासाठी असे जे जुने नंबर प्लेट ज्यांच्या गाडीला आहेत त्यांनी सध्या तरी तात्काळ HSRP नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे। आता मोठा प्रश्न येतो की HSRP नंबर प्लेट नेमकं लावणार कसं। ज्यांच्या वाहनांना जे जुने नंबर प्लेट आहेत त्यांनी HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी वाहन जे नियम आहेत त्या वाहनाच्या नियमांतर्गत ते HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी काही एजन्सींना नियुक्ती करण्यात आलेली आहे। सोलापूर हा MH13 जो आहे तो 2 नंबर झोन मध्ये मोडतो आणि 2 नंबर झोन साठीची जी एजन्सी आहे त्याच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जावे लागणार आहे आणि तिथून तुम्हाला तुमच्या गाडीचा चेसी क्रमांक, इंजन क्रमांक, गाडी नंबर आणि तुमचा संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल आणि OTP टाकल्यानंतर पुढची प्रक्रिया पार होईल। आणि दुचाकी जर असेल तर 531 रुपये GST सहित तुम्हाला चार्ज तिथं ऑनलाईन पेमेंट करावं लागेल। त्यानंतर तुम्हाला जो स्लॉट अवेलेबल असेल त्या स्लॉटच्या नुसार तुमचा नंबर प्लेट तयार करण्यात येईल आणि नंबर प्लेट तयार केल्यानंतर तुम्हाला दिलेल्या तारखेला आणि वेळेला संबंधित ठिकाणी जाऊन नंबर प्लेट लावून घ्यायचं आहे। तर अशी असेल प्रक्रिया। जर तुमचं वाहन 4 चाकी असेल तर त्याला 1400 ते 1500 रुपये खर्च येणार आहे। लक्षात ठेवा, नंबर प्लेट मिळवण्यासाठी कुणीही अनाधिकृत पद्धतीने हे नंबर प्लेट बनवू शकत नाही। शासनाने नियुक्ती केलेले RTO विभागाने नियुक्ती केलेलेच एजन्सी जे की सोलापूर शहरात सोलापुरातील मजिरेवाडी भागात असलेल्या स्वागतनगर जवळील ताई चौकात एक एजन्सी आहे, त्या एजन्सी मार्फतच हे नंबर प्लेट बसवण्यात येत आहेत।
विशेष म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन माझ्या गाडीला नंबर प्लेट बसवा असं विनंती केली तर ती एजन्सी देखील ते नंबर प्लेट स्वतःहून बसवू देऊ शकत नाही. कारण कुणीही चोर म्हणा किंवा कुणी इतर व्यक्ती एखादं वाहन घेऊन जाऊन तिथं नंबर प्लेट लावू शकतो. त्यामुळं तुमचा अधिकृत आरटीओच्या वेबसाईट वरून जाऊन तिथून नंबर प्लेट अप्लाय केल्यानंतरच तुमचा नंबर प्लेट तयार करण्यात येईल आणि तेच नंबर प्लेट त्याला लावण्यात येईल. विशेष आणखीन एक बाब अशी आहे की नोंद करण्याजोगी, एकदा नंबर प्लेट जर तुमच्या वाहनाचा तयार झाला तर पुन्हा नंबर प्लेट तोच बनवण्यासाठी फार मोठी किचकट प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे एकाच नंबर प्लेटची 2-2 वाहनं किंवा 3-3 वाहनं सुद्धा काही लोक चालवत असतात. त्याच्यावर सुद्धा आता बाधा येणार आहे, त्याच्यावरती सुद्धा निर्बंध येणार आहेत. म्हणून लक्षात ठेवा, 31 मार्च 2025 पूर्वी तुमच्या वाहनाला जर अशा प्रकारचे साधे नंबर प्लेट असतील जे आपण पूर्वी आपल्या वाहनांना लावत होतो, बसवत होतो नटबोल्ट करून, त्यांनी आता आपल्या वाहनाला सरसगट अशा पद्धतीचे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. त्यामुळे वाहनधारकांनो सावधान व्हा. जर तुमच्या गाडीला 1 एप्रिल पासून साधे नंबर प्लेट दिसतील तर वाहतूक शाखा आणि आरटीओ विभागाकडून मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हे वाहन जप्त देखील करण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ सोलापूर किंवा महाराष्ट्रासाठी हा नियम नाही तर संपूर्ण भारतभरासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडूनच आरटीओ विभागाकडूनच हा नियम जारी करण्यात आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला हे माहित नव्हतं, अचानक का करताय? तर लक्षात ठेवा, 2019 मध्येच हा GR निघालेला होता. 2019 पासूनच सर्वांना हे नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेले होते. वारंवार मुदत देण्यात आलेली होती, मात्र काही जणांनी अद्याप ही नंबर प्लेट बदलले नसल्या कारणाने शेवटची अंतिम मुदतवाढ जी आहे ती 31 मार्च 2025 पर्यंतची आहे. त्यामुळं तुम्ही तात्काळ जर हे नंबर प्लेट तुमचे साधे असतील तर लगेच ऑनलाईन अप्लिकेशन करा, पेमेंट करा आणि हे नंबर प्लेट बसवा. वेळ निघून जाण्या अगोदर तुम्ही हे करा. कारण अजून एक महत्वाची बाब तुमच्यासाठी सांगतोय की तुम्ही जर आज स्लॉट बुकिंग करत असाल तर नंबर प्लेट तयार होऊन पुन्हा ते तुमच्या गाडीला बसवण्याचा काळ जो आहे, मधला जो वेळ आहे, तो किमान 15 ते 20 दिवसाचा लागणार आहे. म्हणूनच तुम्ही आतापासूनच ते अप्लाय करा. नाहीतर तुम्ही जर म्हणाल की 1 एप्रिलच्या आधी मी 20 मार्चला करतो, 25 मार्चला करतो, तर तुमचं नंबर प्लेट लागण्यासाठी 10 एप्रिल 15 एप्रिलचा स्लॉट बुकिंग तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आधीच बुकिंग फुल, जसं रेल्वे रिझर्वेशन फुल असतो तसा सध्या तरी सोलापूरच्या नंबर प्लेटसाठीचं बुकिंग जो आहे तो 15 ते 20 दिवसाच्या वेटिंगवर गेल्या कारणाने तुम्ही तात्काळ नंबर प्लेट आत्ताच बुकिंग करा, जेणेकरून तुम्हाला 1 एप्रिल पूर्वी नंबर प्लेट नव्यानं जे HSRP नंबर प्लेट आहेत ते बसून मिळेल. आझादी बचावसाठी याशीन शेख सह इम्रान सगरी, सोलापूर.